पंतप्रधान मोदी 29 ऑक्टोबरला मुंबई दौऱ्यावर. मॅरिटाईम लीडर्स कॉन्क्लेव्हला करणार संबोधित. श्रीराम जन्मभूमी मंदिराचं काम पूर्ण. पंतप्रधान मोदींच्या हस्ते 25 नोव्हेंबरला होणार ध्वजारोहण. दिल्ली विमानतळावर बसला आग. एअर इंडियाच्या विमानापासून काही मीटर अंतरावरच घडली दुर्घटना. आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावर धडकणार मोंथा. चक्रीवादळ आंध्रच्या किनारपट्टीवरून लोकांना या ठिकाणाहून हटवलं. मोठा माओवादी नेता बंडी प्रकाशचं हैदराबाद पोलिसांसमोर आत्मसमर्पण. गेली 45 वर्ष माओवादी संघटनेत होता सक्रिय. रणजितसिंह निंबाळकर चौकशीच्या कक्षेत आले पाहिजेत. पत्रकार परिषदेतून सुषमा अंधारेंचा हल्लाबोल. आरोप करणं सोपं, पण चौकशीशिवाय निष्कर्ष काढणं चूक. निंबाळकरांवरील आरोपांवर उदयनराजे यांची प्रतिक्रिया. बच्चू कडूंचा नागपुरात महाएल्गार. कर्जमाफीसाठी बच्चू कडूंसह शेतकरी रस्त्यावर. पूरग्रस्तांना मदतीसाठी निधी वाटप मंजूर. या आठवड्याभरात 12,500 कोटींची मदत पूरग्रस्तांच्या खात्यात जाईल. महाराष्ट्र मंत्रिमंडळ बैठकीत झाला निर्णय. उद्धव ठाकरे हा भस्म्या झालेला एनाकोंडा. शिंदेंकडून ठाकरेंवर टीका. शहांना पाठिंबा. महाराष्ट्राच्या राजकारणात घुसले डोरेमॉन आणि नोबिता. शिवसेना भाजपा नेत्यांचे परस्परांना टोमणे. डॉक्टर तरुणीचा मृत्यू गळफास घेऊन झाल्याचं उघड. मयत तरुणीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट पोलिसांना प्राप्त. फलटण डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणी आरोपी प्रशांत बनकरला 3 दिवसांची पोलीस कोठडी. प्रशांत बनकरला 30 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. कुणाला चपटी, कुणाला कोंबडं तर कुणाला लक्ष्मी. प्रकाश सोळंकेंची निवडणूक जिंकण्याची भलती त्रिसूत्री. लावणीच्या दणक्यानंतर सोळंकेंची चपटी चर्चेत. वसंतदादा शुगर संस्थेच्या चौकशीची गरज नाही. कामगार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विचारविनिमय केला जातो. बाळासाहेब थोरात यांचं वक्तव्य. माजी खासदार डॉक्टर हिना गावित स्वगृही परतल्या. शेकडो कार्यकर्त्यांसह गावितांनी केला भाजपात प्रवेश. रवींद्र चव्हाणांच्या प्रमुख उपस्थितीत केला पक्षप्रवेश. पुणे जैन बोर्डिंग प्रकरणाची पुढील सुनावणी 30 तारखेला. गोखले बिल्डर्स आणि ट्रस्ट दाखल करणार प्रतिज्ञापत्र. वरळी मतदारसंघात 19,333 मतदारांची गडबड. बऱ्याच मतदारसंघात वडिलांचं आणि पतीचं नाव सारखंच. आदित्य ठाकरे यांची टीका. आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राच्या पप्पूसारखं वागू नये. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा टोमणा. ठाण्यात ठाकरे कुटुंबाचं स्वप्न साकार. मनसेच्या बॅनरमुळे राजकीय चर्चांना उधाण.